नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 72 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे। शिंदे गटाच्या शिवसेनेला 26, ठाकरे गटाच्या शिवसेनेला 15, काँग्रेसला 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4, मनसेला 1 तर अपक्ष उमेदवाराला 1 जागेवर समाधान मानावे लागले। भाजपकडून 100+ नारा देण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात भाजपची गाडी 72 जागांवरच थांबली असून 100चा आकडा गाठता आला नाही। नाशिक महापालिकेचे महापौर पद यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे। भाजपकडे बहुमत असल्याने महापौर भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे। यामुळे महापौर पदासाठी इच्छुक नेत्यांनी हालचालींना वेग दिला असून भेटीगाठी, संपर्क आणि राजकीय समीकरणांची जोरदार आखणी सुरू झाली आहे। मात्र महापौर पदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याची माहिती समोर आली असून येत्या 1 ते 2 दिवसांत उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे। दरम्यान भाजपने महापालिकेसाठी आपला गटनेता जाहीर केला आहे। प्रभाग क्रमांक 30 मधून तिसऱ्यांदा निवडून आलेले ॲडव्होकेट श्याम बडोदे यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। निवडणुकीत त्यांनी शिवसेना शिंदे गट उमेदवाराचा पराभव केला होता। उद्या दिनांक 28 भाजपकडून नाशिक महापालिकेसाठी गट नोंदणी प्रक्रिया विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात केली जाणार आहे। गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकृतरित्या सत्ता स्थापनेची प्रक्रिया गतिमान होणार आहे। भाजपकडून महापौर पदासाठी आमदार राहुल आहेर यांच्या भगिनी आणि माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर आडके यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे। राजकीय वारसा, प्रशासकीय अनुभव आणि संघटनात्मक ताकद यामुळे त्यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे। याशिवाय स्वाती भामरे, दीपाली गीते, डॉक्टर योगिता हिरे, माधुरी बोलकर आणि चंद्रकला धुमाळ यांचीही नावे चर्चेत आहेत। त्यामुळे महापौर पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे। गटनेत्याची भूमिका काय? महापालिकेच्या कामकाजात प्रत्येक पक्षाचा गटनेता महत्त्वाची भूमिका बजावतो। किमान 6 नगरसेवक असलेल्या पक्षाला गटनेता नियुक्त करण्याचा अधिकार मिळतो। गट संख्येनुसार त्या पक्षाचा किमान 1 सदस्य वैधानिक व विशेष समित्यांवर निवडला जातो। गटनेत्याला महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत स्थान मिळते। कोणत्याही विषयावर आयुक्त महापौरांच्या वतीने बैठक बोलावून प्राथमिक माहितीसह तत्वत मंजुरी घेतात। महापौर निवडीनंतर सत्ताधारी पक्षाचा गटनेता हा सभागृह नेता तर विरोधी पक्षाचा गटनेता विरोधी पक्षनेता म्हणून कामकाज पाहतो। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक।